शेतकरी मित्रांनो नमस्ते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आपण देशी गावरान कोंबड्यांची पिल्लं आणलेली आहेत आणि त्याला आता 20 दिवस झाले. आता आपण पहिलं त्याला लासोटा डोस दिला होता 7व्या दिवशी आणि आता दुसरा डोस आपण त्याला करतोय गंबोरा. तर आज आपण या अशा पद्धतीनं मेडिकलमध्ये डोस मिळतात. हे डोस केल्यानंतर पिलांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिलं मोठी झाल्यानंतर त्याला रोगराई वगैरे येत नाही, म्हणून 2 डोस करायचे, एक 7व्या दिवशी आणि एक 14व्या दिवशी. आता माझा खरं हे 5-6 दिवस डोस लेट होतोय. हा 20व्या दिवशी होतो, हे 14व्या दिवशीच डोस पाहिजे होता नियमानं, पण आता 20व्या दिवशी डोस होतोय. आज आपण आपल्या पिलांना गंबोरा डोस करून घेत आहे. तुम्ही पण अशी जर देशी कोंबड्यांची पिलं आणली किंवा इतर कुठली क्रॉसमध्ये जर पिलं आणली तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 डोस करायचं. 7व्या दिवशी लासोटा द्यायचा, 7व्या दिवशी लासोटा द्यायचा आणि 14व्या दिवशी गंबोरा द्यायचा. एवढं 2 डोस जर दिलं तर त्याला परत काही सुद्धा लागत नाही. अगदी चांगल्या पद्धतीने वाढते, त्याला कुठली रोगराई वगैरे काही सुद्धा येत नाही. आज आपण आपल्या पिलांना डोस करून घेऊया. चला तर मग बघू आपल्या पिलं बघायला आपली कशी झाली ते 14 दिवसामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण जे मेडिकलमधून औषध आणलेलं असतं ते 2 बॉटलमध्ये असतं. एका बॉटलमध्ये पावडर असते, एका बॉटलमध्ये लिक्विड असतं. ते दोन्ही एकत्रित करून अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यासोबत आपल्याला एक लहान ड्रॉप दिलेला असतो. त्या ड्रॉपमध्ये हे औषध ओतून घ्यायचं आणि नंतर आपल्या पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये एक एक थेंब औषध द्यायचा असतो. पिलं काय करायची, डोस कुठली केलेली पिलं आहे ती लक्षात येत नाही. सगळी पिल्लं आपली गोळा करायची, अशा एका बॉक्समध्ये घ्यायची आणि त्या बॉक्समधनं परत एक एक पिल्लू त्या डोळ्यात अशा पद्धतीने लसीकरण करायचं आणि ती ह्यात सोडून द्यायचं. म्हणजे प्रत्येक पिलाला लसीकरण होतंय. नाहीतर काय होतं, गोंधळ होतो, काय काय पिलांना डबल डोस होतो. मग त्याच्यामुळे अशी बॉक्समध्ये पिल्लं घ्यायची, त्या बॉक्समध्ये एक एक काढायचं आणि त्या डोळ्यात असा एक थेंब सोडायचा. असं सोडाय. पिलाची साईज बघा, पिलं चांगली ह्याच्यावर सांभाळून ठेवा. पिला अगदी भरपूरचा ग्रोथ चांगली झाली पिलांची, चांगली आहेत पिलं. एकदम वजन 20 दिवसात पिलं झाली, म्हणजे चांगली निवडलेली पिलं. त्याची काळजी व्यवस्थित घेतो. त्याला असं थंडीचं हे ऊब मिळावे म्हणून असं बल झाप लावलेला आहे. खायचं भांडं, पाण्याचं भांडं हे रोजच्या रोज स्वच्छ धुवून पिण्याचं पाणी रोज बदलून त्याला ठेवलं. पाणी तेवढं स्वच्छ केलं तर मरतोड काय होत नाही, मरत नाही ती पिलं, काय होत नाही त्याला अजिबात सुद्धा. अशा पद्धतीनं शेती करत असताना शेतीला एक थोडंसं करमणूक म्हणून आमचं ही कोंबडी पालन, देशी कोंबड्याची पिलं आणि जे देशी कोंबड्या आहेत आपल्याकडे 25-30, त्याचं तुम्हाला कसं वाटलं हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरती असणारे जे शेतीविषयक व्हिडिओ आहेत ते जर आपल्याला आवडले तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच आपल्यासाठी उपयुक्त होईल अशी चांगली माहिती घेऊन